हॅलो फ्रेंड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण एक हॉट लेवलचा म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर हा आहे आपला प्रॉब्लेम. इफ कॉस स्क्वेअर एक्स प्लस 5 साइन एक्स कॉस एक्स इज इक्वल टू 3. या इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा प्रॉब्लेम ट्रिग्नॉमेट्री प्लस क्वाड्रेटिक इक्वेशन या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर ह्या गिवन इक्वेशनला पहिल्यांदा आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपण इक्वेशनच्या दोन्ही साईडला कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करूया. डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. तर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज 1 प्लस 5 साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. 1 प्लस एक कॉस एक्स कॅन्सल होईल आणि एक कॉस एक्स डिनॉमिनेटरला तसंच राहील. तर 5 साइन एक्स अपॉन कॉस एक्स हे होईल 5 टॅन एक्स इज इक्वल टू, तर 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इज 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स होईल, कारण 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला 3 इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स असं लिहिता येईल आपल्याला. तर हे होईल 3 सेक स्क्वेअर एक्स. 1 प्लस 5 टॅन एक्स इज इक्वल टू 3 इंटू, तर सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्स मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा असतं. तर याला आपण लिहूया 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, आता हा ब्रॅकेट ओपन करूया, 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. लेफ्ट हँड साईडला काय काय आहे, 1 प्लस 5 टॅन एक्स, आता 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस, आता हा प्लस 5 टॅन एक्स आपण राईट साईडला शिफ्ट करूया, मायनस 5 टॅन एक्स होईल तो, आणि या 3मधून 1 मायनस झाल्यावर प्लस 2 येईल. या दोन्ही टर्म आपण राईट साईडला शिफ्ट केलेल्या आहेत. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जवळपास आलेलं आहे हे, पण त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावं लागेल. हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी असं ठेवूया आपण. असं केल्याने हे इक्वेशन होईल 3t स्क्वेअर मायनस 5t प्लस 2 इज इक्वल टू 0. तर आता हे फॉर्म्युलानी सॉल्व केलेलं बेटर राहील. इथे टी इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए. इथं बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ टी, तो -5 आहे, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25 मायनस 4, एची व्हॅल्यू इथे 3 आहे आणि सीची व्हॅल्यू 2 आहे, अपॉन ट्वाईस ए 2 इंटू 3. तर मायनस मायनस प्लस झाला, हा प्लस ऑर मायनस अंडर रूट 4 3 जा 12 2 जा 24, 25मधून 24 गेले 1 येईल, डिवाइड बाय 6. तर हे पहिल्यांदा रूट 1 म्हणजे 1च असतो, पहिल्यांदा प्लस घेऊया, 5 प्लस 1 डिवाइड बाय 6 और 5 मायनस 1 डिवाइड बाय 6. तर फर्स्ट पॉसिबल आन्सर इज 6/6 और 4/6. 6/6 इज 1 और 2/3. ही आली टीची व्हॅल्यू. पण टी काय ठेवलेलं आहे आपण, टी इज इक्वल टू टॅन एक्स आहे. टॅन एक्स बरोबर 1. तर टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 1 आहे, 45 डिग्रीची, म्हणून 45 डिग्री इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू फर्स्ट पॉसिबल व्हॅल्यू भेटली. आणि दुसरा काय, टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू 2/3. तर टॅनच्या कुठल्या अँगलची किंमत 2/3 आहे, हे बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस लेवल, दॅट इज 10th लेवल. हे कॅल्क्युलेटरने आपल्याला काढता येतं. एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स 2/3. हे 11वी 12वीमध्ये एक्सपेक्टेड आहे या गोष्टी. इथं एवढं जरी काढलं
x इज इक्वल टू 45 डिग्री. दॅट इज इनफ. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, हा प्रॉब्लेम. आपण परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका प्रॉब्लेमसह. टिल देन गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.